हॅलो एव्हरीवन. ह्या लेक्चरला परत आपण वर्षस अल्गोरिदम जो आपण आता बघितला होता तो परत एकदा बघून घेऊया. कारण की तो मी मगाशी सांगितला तो खूप डेप्थमध्ये सुद्धा होता आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येतील सुद्धा. कारण की मोस्टली त्याच्यामध्ये नुसतीच थेअरी दिली होती, त्याच्यामुळे तो कळायला सुद्धा नसेल. सो दॅट्स वाय परत एकदा आपण तो बघून घेऊया की आपल्याला तो काय सांगितलं होता. ओके, काय सांगितलेलं आहे बघा. अ डायरेक्टेड ग्राफ G with node n number of nodes is maintained in a memory by adjusting matrix A. This algorithm finds the Boolean path matrix P of the graph G. ओके, आता एखादा तुम्हाला ग्राफ दिलेला असेल, आता ग्राफमध्ये आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं असेल की शॉर्टेड पाथ आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं असेल. ओके, आणि तो पाथ फाइंड करताना आपल्याला काय करावं लागतं की त्याच्यावरती जी आपल्याला डिग्रीज दिलेल्या असतात किंवा काय सांगता येईल की सपोज आता खाली एक डायग्राम दिलेली आहे की त्याच्यानुसार मी एक एक्सप्लेन करते की जो तुम्हाला हा जो ग्राफ दिलेला असेल त्या ग्राफवरून आपल्याला जो आपल्याला डायरेक्टेड ग्राफ दिलेला आहे या ठिकाणी त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पाथ मॅट्रिक्स आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत की आपल्याला पाथ मॅट्रिक्स आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. तर आपल्याला काय करतो आपण, फर्स्ट स्टेप आपली काय असते की रिपीट फॉर आय आणि जे इज इक्वल टू 1 टू अप टू एन. आपण स्टार्ट हे इनिशियलाइज सांगितलेलं आहे या ठिकाणी. इनिशियलाइज म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही स्टार्ट करताय त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी आपण जो 1 टू अप टू एन पर्यंत आपण काय करणार आहोत, कंटिन्युअसली तो आपल्याला चेक करणार आहोत फॉर 1 आणि 2 साठी. इफ युअर ए आणि सॉरी आय आणि जे इज इक्वल टू 0, देन पी ऑफ आय जे इज इक्वल टू 0. एल्स पी ऑफ आय जे इज इक्वल टू 1. म्हणजेच काय सांगितलेलं आपल्याला, ज्यावेळेला तुमचा ए इज इक्वल टू 0 मिळेल आणि पी इज इक्वल टू सुद्धा आपल्याला 0 मिळेल, त्यावेळेला आपण काय सांगतो की त्यावेळेला तिथं आपल्याला लूप एंड होईल. पण जर झालेलं नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पी इज इक्वल टू आय जे इज इक्वल टू आपण काय करतो 1, आणि त्यावेळेला काय होणार आहे, तुमचं लूप आहे ते एंड होणार आहे. ओके, तर हा जो आहे तो आपल्याला वर्ष करून दिला. तर डायग्रामवरून मी एक्सप्लेन करते की आपण कसं करणार आहोत. कारण की आपल्याला मोस्टली आपल्याला सिलेबसनुसार तरी आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला हे जो आपल्याला पाथ मॅट्रिक्स आपल्याला जो आहे तो फाइंड करायला एकतर एक्झाममध्ये सांगितलेला असतो. आणि आता ह्या वर्षावरती आपल्याला एक 5 मार्काचा म्हणजे एक क्वेश्चन आपल्याला एक्झामला पडतो की एखादी तुम्हाला डायग्राम दिली जाते आणि त्या डायग्रामवरून आपल्याला एकतर पाथ मॅट्रिक्स सांगितलं फाइंड करायला सांगितलेला असतो. ओके, आता आपल्याला काय दिलेलं असतं गिव्हनमध्ये एखादी आपल्याला एक इमेज दिलेली आहे असं कन्सिडर करा, आणि त्याच्यानुसार आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे की पाथ मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट स्टेप काय असतं आपल्याकडे बघितल्यानंतर, फर्स्ट स्टेप आपल्याला त्याचा ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स ज्याला आपण ए बोलतो की आपण तो आपल्याला फर्स्ट फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, फर्स्ट ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स आपल्याला कसा फाइंड करणार आहे, ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठीची आपली फर्स्ट स्टेप काय असते की तुमच्या ज्या व्हर्टेक्स आहेत त्या व्हर्टेक्स आपण काय करणार आहोत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेणार आहोत. एक्स वाय डब्ल्यू अँड सॉरी एक्स वाय झेड आणि डब्ल्यू. ओके, ह्या सिक्वेन्समध्ये आपल्याला व्हर्टेक्स दिलेले आहेत आपल्या ग्राफमधले एक्स वाय झेड आणि डब्ल्यू. सो दॅट्स वाय आपण होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये आपण आपल्या व्हर्टेक्स लिहून घेतल्या. आता आपल्याला काय करायचंय की हा पूर्णपणे आपल्याला जो ग्राफ आहे तो डायरेक्टेड ग्राफ आहे. का? कारण की आपल्याला प्रत्येक एज वरती आपल्याला डायरेक्शन दिलेली आहे. सो दॅट्स वाय हा काय आहे, आपल्याला डायरेक्टेड ग्राफ आहे. सो दॅट्स वाय आता आपल्याला काय करायचं, आपल्याला ऍडजन्सी मॅट्रिक्स फाइंड करायचं. तर ऍडजन्सी मॅट्रिक्स आपण इथं कसं फाइंड करणार, फर्स्ट बघा. आता आपल्याला जो आपला एक्स टू एक्स, आता सेल्फ लूप ह्या ठिकाणी आहे का एक्स टू एक्स, तर नाहीये. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, त्या ठिकाणी आपल्याला 0 घेणार आहोत. पुढे काय आहे एक्स टू वाय, एक्स कडून आपल्याला वाय कडे आपल्याला लाईन आहे का, म्हणजेच बघा आपल्याला वाय कडून एक्स कडे आपल्याला जाऊ शकतो. म्हणजे पाथ कसा आहे, एक्स वाय टू एक्स आहे, पण आपल्याला एक सेकंड पाथ दिलेला आहे का एक्स टू वाय, तर नाही दिलेला आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला एज अवेलेबल आहे का, तर नाहीये. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका, कारण की आतापर्यंत आपण मागचे जे क्वेश्चन सॉल्व्ह केले की त्या ठिकाणी आपल्याला 2 लाईन
दोन व्हर्टेक्सच्या इन बिटवीन जर आपल्याला एखादी एज अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी आपण लगेच ॲडजसन्सी मॅट्रिक्समध्ये 1 घ्यायचो, राईट. पण ह्या ठिकाणी कंडिशन काय आहे, ह्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टेड ग्राफ दिलेला आहे. तो अनडायरेक्टेडसाठी होता किंवा त्याला डायरेक्शन नव्हत्या, त्याच्यामुळे तो आपल्याला इझिली आपल्याला फाइंड करता येऊ शकत होतं. पण ह्या ठिकाणी जाताना आपल्याला काय सांगितलेलं आहे, की आपल्याला एक पूर्णपणे एक डायरेक्टेड ग्राफ दिलेला आहे. पूर्ण सर्व एजेसवरती डायरेक्शन आहेत. सो दॅट्स वाय लक्षात घ्या, की ज्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसारच आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला ॲडजसन्सी मॅट्रिक्स हा फाइंड करावा लागणार आहे. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट बघा एक्स टू वाय यासाठी आपल्याला पाथ आहे का, तर नाहीये. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, 0 घेणार आहोत. पुढची जी तो पुढचा पॉईंट आहे एक्स टू झेड. एक्स टू झेड ह्याच्यासाठी एक सेकंड पाथ आहे का, तर नाहीये. कारण की पाथ काय आहे, झेड टू एक्स आहे, पण एक्स टू झेड आपल्याला पाथ अवेलेबल नाहीये. ओके. त्याच्यानंतर पुढे काय आहे, एक्स टू डब्ल्यू. एक्स कडून डब्ल्यू कडे अगेन पाथ आहे का, तर येस इथे आहे, एक्स टू डब्ल्यू आहे, राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी काय आलेलं आहे, तुमचं 1 घेतलेलं आहे. पुढे काय आहे, वाय टू एक्स. वाय टू एक्स आहे, तर येस. पुढे मिळालेलं आहे आपल्याला वाय टू वाय, सेल्फ लूप नाही आहे, सो दॅट्स वाय 0. वाय टू झेड. वाय टू झेड आहे, येस, सो दॅट्स वाय 1. आणि नंतर काय आहे, वाय टू डब्ल्यू. या ठिकाणी सुद्धा वाय टू डब्ल्यू 1. ओके. ह्या टाईपमध्ये आपल्याला पूर्ण डब्ल्यू डब्ल्यू पर्यंत आपल्याला काय करायचं, पूर्ण आपल्याला जो हा ॲडजसन्सी मॅट्रिक्स आहे तो तुम्ही फाइंड करून घेतलात. आता ॲडजसन्सी मॅट्रिक्स फाइंड करून झाला. ॲडजसन्सी मॅट्रिक्स फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सेल्फ लूप मिळायची पॉसिबिलिटी आहे, सेल्फ लूप किंवा काय म्हणता येईल, की त्या ठिकाणी आपल्याला आपले सगळे पॉईंट्स काय करायचे, ओव्हरकम करून टाकायचे आणि आपल्याला मॅक्झिमम 1 आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय, की म्हणजे आता एक कन्सिडर करा, की असं एक एक्झाम्पल आहे, की एखादा वन वे असेल. कन्सिडर करा, की हा आहे जो तुम्हाला ग्राफ दिलेला आहे, तो ग्राफ नसून एखाद्या गावाची किंवा आपण म्हणूया, की एखाद्या प्लेसची आपल्याला एक डायरेक्शन दिलेली आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, वाय कडून एक्स कडे जाण्यासाठी हा एक वन वे आहे, आपण असं कन्सिडर करूया. ओके. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला जो एक पोझिशन घेऊया आपण एक, की ह्यातला कोणता होऊन जाईल बरे, एक मिनिट. हम्म. तर आपल्याला काय करायचंय, की आपल्याला एकाच पोझिशनला काय करायचं, डिफरंट आपल्याला म्हणजे 2 डेस्टिनेशन असेल. तर त्या 2 डेस्टिनेशनवरती आपल्याला जाण्यासाठी जर एक पेक्षा जास्त आपल्याला आपल्याला पाथ अवेलेबल असेल, तर तो आपण काय करू शकतो, की सेकंड पाथ आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच कन्सिडर करताना लक्षात घ्या, की हा डब्ल्यू जो पण आहे. ओके. डब्ल्यू ला आपल्याला जो आहे, की आपल्याला डब्ल्यूला असं पूर्णपणे एक पूर्ण सेपरेट असा एखादा पाथ द्यायचा आहे, की आपण काय करू शकतो, की परत आपण डब्ल्यूच्या पोझिशनला येऊ शकतो. असं कन्सिडर करा. म्हणजेच काय केलं, तुम्ही या डब्ल्यू पोझिशन पासून निघालात, झेड पर्यंत येऊन पोहोचलात आणि अगेन झेड करून आपण काय केलं, सेकंड पोझिशन पाथ घेऊन आपण कुठपर्यंत आलोय, परत अगेन डब्ल्यू पर्यंत आलेलो आहे. म्हणजेच काय आलेलं आहे, आपल्याला एक सेकंड पाथ आपल्याला मिळतोय. म्हणजेच काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक सेल्फ लूप आपल्याला सेपरेट मिळणार आहे का, तर येस, तो आपल्याला दुसऱ्या ठिकाणी किंवा त्याच पोझिशनवरती आपण सेकंड पाथनी येऊ शकतोय, राईट. म्हणजेच काय करायचं, की ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचंय, की आपल्या पोझिशन्स आहेत त्या चेंज करून आपल्याला आहे त्या पोझिशनला यायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपल्याला ज्या ज्या ठिकाणी सेल्फ लूप नाही आहेत त्या त्या ठिकाणी सेल्फ लूप आहेत का, किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला 1 आणता येऊ शकतंय का, ते आपल्याला फर्स्ट चेक करून घ्यायचंय. ओके. आता ह्या ठिकाणी आता फर्स्ट बघा. आता फर्स्ट आपला जो व्हर्टेक्स आहे तो फर्स्ट व्हर्टेक्स काय घेतलेला आहे आपण, एक्स व्हर्टेक्स घेतलेला आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट काय करा, की एक्स पी एक्स म्हणजेच काय असणार आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, करायचा प्रयत्न करायचा. जर होत नसेल तर त्या ठिकाणी कंपल्सरी 1 लिहायची गरज नाहीये. फर्स्ट पण बघूया, की एक्सला आपल्याला एक सेल्फ लूप आपल्याला क्रिएट करता येऊ शकतं का, तर आपण फर्स्ट पाथ कोणता आहे आपला, एक्स टू डब्ल्यू आला. डब्ल्यू कडून आउटगोइंग कुठे आहे, झेड पर्यंत आहे. ओके. झेड करून परत आपल्याला कुठे जाता येते का, तर नाही. आपल्याला काय आहे, आपल्याला एक्स टू डब्ल्यू आणि डब्ल्यू टू एनी अनदर आपल्याला पाथ आपल्याला अवेलेबल ह्या ठिकाणी नाहीये.
सो दॅट्स वाय आपण काय करणार आहोत, एक्सच्या पोझिशनला अगेन 0 0 येणार आहे, म्हणजे आपले पीएक्स आहे तो ऍज इट इज आपला आहे तसाच राहिला. पीएक्स मध्ये आपल्याला काहीही चेंजेस मिळालेले नाहीयेत, राईट. काय मिळालंय, एक्स कडून डब्ल्यू पर्यंत आलोय आणि डब्ल्यू कडून आपल्याला अगेन तुमच्या एक्सला जायला आपल्याला सेपरेट पाथ आपल्याला अवेलेबल नाहीये. आता पुढची पोझिशन काय आहे, एक्स झाल्यानंतर पुढची पोझिशन आहे आपली वाय. तर वाय पोझिशनच्या वेळेला आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला चेंजेस करावे लागणार आहेत. का, कारण की ह्या ठिकाणी आपण चेक करूया आपल्याला की वाय ठिकाणी आपल्याला मिळतोय का. वाय कडून आउट गोईंग कुठे आहे, तर एक्स पर्यंत आहे, राईट सर, राईट. आणि एक्स कडून अगेन काय आहे, ह्या ठिकाणी आपल्याला रिटर्न येण्यासाठी आपल्याला कोणताही पाथ अवेलेबल नाहीये. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला इथे काय मिळतंय, आपल्याला 0 मिळून जातोय. सो दॅट्स वाय आहे ऍज इट इज आपल्याला वायची पोझिशन सुद्धा आपल्याला काय मिळालेली आहे, ऍज इट इज. त्याच्यामध्ये आपल्याला एकही चेंज मिळालेला नाहीये. ओके. त्याच्यानंतर आता पुढची जी पोझिशन आहे आपली ती झेडची. झेड साठी सुद्धा आपल्याला जो झेड साठी मिळते का आपण फर्स्ट बघून घेऊया. झेड साठी आपल्याला झेड कडून आपल्याला एक आहे पाथ आणि सेकंड आपल्याला पाथ मिळतोय. सो दॅट्स वाय आपण काय केलेलं आहे की ह्या ठिकाणी आपल्याला झेडला आपल्याला इथे आपल्याला एक लूप आपल्याला आणता येऊ शकते, राईट. सो दॅट्स वाय आपण काय करतोय की झेडच्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी 1 होता त्या ठिकाणी आपण 0 होता त्या ठिकाणी आपण 1 करून घेऊ शकतो. पुढची पोझिशन आहे आपली डब्ल्यूची. ओके. झेड साठीच आपल्याला काय मिळालंय की एक प्लेस आपल्याला चेंज करून मिळते आणि आपल्याला उरतोय कोणता, तर डब्ल्यू उरतोय. डब्ल्यू साठी अगेन डब्ल्यू इथे आपल्याला ह्या पोझिशनला आपल्याला अवेलेबल आहे. तर डब्ल्यू ला आपल्याला इथं काय करू शकतो आपण, एक मिनिट, डब्ल्यू ला आपण इथून झेड आणि झेड कडून डब्ल्यू. सो दॅट्स वाय आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक 1 आपल्याला इथं ह्या ठिकाणी मिळतोय. सो आपल्याला ह्या टाईपमध्ये आपल्याला वर्सेस अल्गोरिदम हे आपल्याला फाइंड करावे लागतात आणि वर्सेस अल्गोरिदम वरून आपल्याला पाथ मॅट्रिक्स आपल्याला ह्या टाईपमध्ये आपल्याला फाइंड करावा लागतो. ओके. अजूनही वर्सेस अल्गोरिदम कुणाला कळलेला नसेल, स्टेप्स आपल्याला एकच आहे. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, वर्सेस अल्गोरिदम मध्ये आपल्याला डायरेक्टेड ग्राफ दिलेला असतो. ओके. फर्स्ट स्टेज आपली काय असते की फर्स्ट स्टेज मध्ये आपल्याला जो तुमचा ऍडजसन्सी मॅट्रिक्स आहे तो फर्स्ट फाइंड करावा लागतो. ही स्टेप नंबर फर्स्ट. ओके. ऍडजसन्सी मॅट्रिक्स फाइंड करून झाल्यानंतर पुढची स्टेप काय असते की तुमचा पीएक्स, पीवाय, पीझेड आणि पीडब्ल्यू म्हणजेच काय असणार आहे, कुठे आपल्याला सेल्फ लूप अवेलेबल आहे का, किंवा कुठे ज्या ज्या ठिकाणी 0 आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला 1 आणता येऊ शकतोय का ते चेक करायचं. आणि जर ते आणता आलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अगेन चेंज करायचं आहे त्या 0च्या ऐवजी आपल्याला 1 आणायचं आहे. आणि ते 1 आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपला जो पाथ मॅट्रिक्स आहे तो पाथ मॅट्रिक्स आपल्याला काय करायचा आहे, तो फाइंड करून घ्यायचा आहे. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला हा वर्सेस अल्गोरिदम थ्रू आपल्याला पाथ मॅट्रिक्स मिळतोय. कुणाला अजूनही काय क्वेरी असतील पाथ मॅट्रिक्स मध्ये, लास्ट लेक्चरला आपण ह्याचं डेरिवेशन बघितलं होतं. डेरिवेशन हे तुम्हाला एक्झामला मोस्टली विचारलं जात नाही, कारण की त्याचे तुम्हाला डेरिवेशन तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा नाहीये. पण ह्याच्यावरती क्वेश्चन्स मात्र तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. 5 मार्काला हे एक क्वेश्चन हा थेरॉटिकल याच्यामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. यावेळेला ऑनलाईन मध्ये एखाद्या 1 मार्कला वगैरे क्वेश्चन्स तुम्हाला पडतील ह्याच्यावरती. ओके. कुणाला काही क्वेरी असेल तर मला ह्या टॉपिक वरती नंतर सांगा. तर पुढचा पॉइंट आहे ग्राफ ऑपरेशन. ओके. तर ग्राफ ऑपरेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊया. व्हॉट इज मीन बाय सबग्राफ. आता सबग्राफ म्हणजेच काय बघून घेऊया. Getting a subgraph out of graph, it is an interesting operation. A subgraph of graph can be obtained by the following means. आता एक लक्षात घ्या, सबग्राफ म्हणजेच काय सांगितलेलं आहे की आपला जो मेन ग्राफ असतो त्या ग्राफचाच एक छोटासा पार्ट आपल्याला काय केलेला असतो, तो सेपरेट आउट किंवा आपल्याला त्याला जो कनेक्टेड केलेला असतो त्याला आपण काय बोलतो, सबग्राफ बोलतो. तर फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, रिमूव्हिंग वन ऑर मोर व्हर्टेक्सेस फ्रॉम द व्हर्टेक्स सेट, removing one or more edges from the edge family, removing either vertices or edges from the graph. आता म्हणजेच काय करायचं लागतं आपल्याला की एक सबग्राफ आपल्याला सेपरेट आपल्याला ग्राफ पासून सेपरेट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं की 1 or more than 1 व्हर्टायसेस किंवा एजेस असतील तुमच्या, त्या आपल्याला आपल्या मेन ग्राफ पासून काय करावं लागतं, सेपरेट करावं लागतं. सो दॅट्स वाय आपल्याला आपला जो एक सबग्राफ आहे तो आपल्याला सेपरेटली मिळतो. ओके.
पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, पॉईंट्स वर्थ नथिंग. पुढे काय सांगितलं आहे, व्हर्टायसेस ऑफ सबग्राफ आर सबसेट ऑफ द ओरिजिनल व्हर्टायसेस. The edges of subgraph are subsets of the original edges. ओके, ह्या वेळेला काय केलं जातं की एक्स्ट्रॅक्ट सम ग्राफ सबग्राफ फ्रॉम द सिम्पल ग्राफ और डायरेक्टेड ग्राफ. नल ग्राफ इज ऑलवेज अ सबग्राफ ऑफ द ऑल ग्राफ. म्हणजेच काय, आता नल ग्राफ म्हणजेच काय असतो की नल ग्राफ म्हणजे काय, की ज्याला आपण डिग्री 1 किंवा आपण 0, सॉरी 1 नाही म्हणता येणार नाही, डिग्री 0 असेल तो काय असणार आहे तुमचा की नल ग्राफ. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे की एकही एज किंवा एकही व्हर्टायसेस आपल्याला अवेलेबल नसणार आहे. त्यावेळेला आपण त्याला काय बोलतो की तो जो ग्राफ आहे तो आपल्याला काय असतो की इच अँड एव्हरी तुमच्या ग्राफचा काय असतो, तो तुमचा सबग्राफ हा असतो. आता इथे आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे की ही एक डायग्राम दिलेली आहे आणि आपल्याला हे पॉईंट्स दिलेले आहेत. काय दिलेलं आहे की सबग्राफ ऑफ युअर ग्राफ 1. आता हा जो ग्राफ आहे त्याचे आपल्याला काय केलं की ऑल एजेस काय केलेले आहेत, रिमूव्ह केलेले आहेत आणि तरी पण त्याचे काय आहेत, व्हर्टायसेस आहेत ॲज इट इज आहेत. तर तो काय असणार आहे की हा जो आहे तो आपला सबग्राफ आहे ह्याचा, तरी दिस ग्राफ. ओके, आता हा सेकंड ग्राफ दिलेला आहे, ग्राफ 2. हा सुद्धा काय आहे, तुमच्या फर्स्ट ग्राफचा एक सबग्राफ दिलेला आहे. म्हणजेच काय केलं, ह्यातल्या 2 एजेस आपल्याला रिमूव्ह केलेल्या आहेत आणि बाकीचा जो ग्राफ आहे तो ॲज इट इज आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की जो ग्राफ 2 आहे तो तुमचा काय असणार आहे, तुमचा जो मेन ग्राफ आहे त्याचा सबग्राफ आहे. म्हणजे लक्षात घ्या, रिमूव्हिंग वन ऑर मोर दॅन वन एजेस फ्रॉम युअर मेन ग्राफ, त्यावेळेला आपल्याला काय मिळतो, तुमचा एक सबग्राफ मिळतो. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की नेबरहूड ग्राफ. आता नेबरहूड ग्राफ म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा. द नेबरहूड ग्राफ ऑफ ग्राफ only makes sense when mention it with respect to give vertex set. For example, if v is equal to 1 2 3 4 5, then we can find the neighborhood graph g for vertex set 1. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, हा एक पूर्ण एक ग्राफ दिलेला आहे. त्या ग्राफमध्ये आपल्याला काय दिलं आहे, 1 2 3 4 5 ह्या 5 व्हर्टेक्स दिलेले आहेत आणि आपल्याला हा जो सेपरेट एक ग्राफ दिलेला आहे ज्याच्या व्हर्टेक्स आहेत आपल्याला 2 1 आणि 4. तर हा जो ग्राफ आहे जो काय असणार आहे की हा नेबरहूड ग्राफ आहे असं आपण सांगू शकतो. ओके, सो द नेबरहूड ग्राफ कंटेन्स वन vertex and all edges incident on them and the vertices connected to these edges. Below is the graph, is neighborhood graph described above. Okay, we also extract neighborhood graph for distance more than 1, which means that we do not stop at first neighbor and also extend it to second, third or more. ओके, म्हणजेच काय करू शकतो आपण, एका ग्राफवरून आपण एकच ग्राफ नाही, आपले मोर 1 2 3 कितीही ग्राफ आपण काय करू शकतो, त्याचे आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओके, म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, 2 1 4 घेतले, हा आपला दिलेला आहे तो फर्स्ट ग्राफ दिलेला आहे. सेकंड ग्राफ तुम्ही 2 3 4 आणि 1 ह्याचा जो आपला कंबाईन हा स्क्वेअर दिसतोय, रेक्टँगल दिसतोय, तो सुद्धा आपण काय करू शकतो, आपण एक सेपरेट आउट, आपले हा 4 पॉईंट्स आपले सेपरेट आउट करू शकतो. थर्ड वन तुम्ही 5 3 2 हा सुद्धा सेपरेट आउट करू शकता. अदरवाईज तुम्ही 3 4 1 हा सुद्धा सेपरेट आउट करू शकता आणि हे सर्व काय आहेत, ते एकमेकांचे नेबरहूड ग्राफ्स आहेत. ओके, पुढचा आपल्याला पॉईंट दिलेला आहे स्पॅनिंग ट्री. स्पॅनिंग ट्री ऑफ कनेक्टेड ग्राफ जी इज अ subgraph that also tree. It connects all vertices in V for the disconnected graph. The spanning tree would be the spanning tree of each component respectively. There is an interesting set of problems related to finding the minimum spanning tree, which we will be discussing in the upcoming post. There is a many algorithms available to solve this problem. Example, Crucial's algorithm, Prime's algorithm. Note that the concept of minimum spanning tree mostly makes sense in case in case of weighted graph. If graph is not weighted, we consider all weights to be 1 and any spanning tree becomes a minimum spanning tree.
Okay, we can use transversal like breadth first scan and depth first scan. आता एक लक्षात घ्या, आपल्याला स्पॅनिंग ट्री म्हणजेच काय? स्पॅनिंग ट्री मध्ये आपल्याला ज्या आपल्या ऑल व्हर्टायसेस आहेत, त्या व्हर्टायसेस आपल्याला तिथे यूज केले जातात. फक्त त्याच्यामध्ये एक स्पॅनिंग ट्री म्हणजेच काय असतो, जो तुमचा ग्राफ आहे त्याचाच आपल्याला काय असतो, एक ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेपरेट आउट मिळतो. आता ह्या ठिकाणी बघा, जर तुम्ही कन्सिडर केलं की हा जो पॉइंट आहे, जो तुमचा रूट आहे, तर ह्या दोन्हीही आपल्याला काय मिळतात, ह्या ठिकाणी त्याच्या ब्रांचेस मिळतात. आणि ब्रांचेसच्या नंतर आपल्याला काय होणार आहे, की ईच अँड एव्हरी आपल्याला ब्रांचेस मिळत मिळत आपल्याला एंडिंगला हे जे 2 पॉइंट्स मिळतात, ते तुमचे काय आहेत, लीफ आहेत, असं सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजेच काय आहे, तुमचा स्पॅनिंग ट्री हा आहे, तो काय असतो, तुमचा हा कनेक्टेड ग्राफ आहे, त्याचा हा सब ग्राफ आहे. ओके, काय तर स्पॅनिंग ग्राफ हा तुमच्या मेन ग्राफचा सब ग्राफ आहे, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, की तो ट्री डायग्राम आहे. ओके, तर त्याला आपण स्पॅनिंग ट्री म्हणतो. स्पॅनिंग ट्री आपण कोणत्या कोणत्या अल्गोरिदम्स थ्रू फाइंड करू शकतो, तर प्राइम्स अल्गोरिदम आहे, क्रुशल्स अल्गोरिदम्स आहेत, जे आपण पुढे अंडरस्टँड करून घेणार आहोत, किंवा आपला ब्रेडथ फर्स्ट स्कॅन असेल किंवा डेप्थ फर्स्ट स्कॅन असेल, याच्या थ्रू आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑप्टेन करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आता मॉडिफिकेशन्स इन ग्राफ सांगितलेलं. त्या मॉडिफिकेशन्समध्ये काय असणार आहेत, की त्याच्यामध्ये आपल्याला एकतर डिलिशन असेल, ॲडिशन असेल, किंवा एखादा बायनरी सर्च ट्री आपल्याला फाइंड करायचं असेल. म्हणजे हे काय आहेत, हे आपल्याला ऑपरेशन्स आपल्याला आपल्या ग्राफवरती आपल्याला फाइंड करावे लागतात. ओके, आता काय सांगितलेले आहेत बघा. म्हणजे काय असतं, आपल्याला एखादा ट्री दिलेला असतो आणि ट्रीमध्ये आपल्याला एखादा नोड किंवा एखादा जो तुमचा रूट म्हणजे तुमचा नोड असेल किंवा एखादा लीफ असेल, तर तुम्हाला काय करायला सांगितलेला असतो, डिलीट करायला सांगितलेला असतो. अदरवाईज तुम्हाला एखादा नोड त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितलेला असतो. ओके, त्याचे काही अल्गोरिदम्स आहेत. ओके, पण आपण आज आपण ह्याचा एक बेसिक पार्ट बघून घेऊया, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तो पूर्णपणे कसा आपल्याला ॲड आणि डिलीट करावे लागतात ते आपण बघून घेऊया. ओके, तर आता ह्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे, की डिलीट व्हर्टेक्स. आता एखादी डिलीट व्हर्टेक्स करायची. आता एखादी व्हर्टेक्स आपल्याला डिलीट करायला सांगितलं, इथे ह्याच डायग्राममध्ये बघा, की आपल्याला इथं कोणता तुमचा व्हर्टेक्स डिलीट केली आहे, तर हे 6 नंबरची व्हर्टेक्स डिलीट केली आहे. मग त्याच्यानंतर काय केलेलं आहे, आपल्याला ग्राफ आफ्टर रिमूव्हिंग व्हर्टेक्स 6. आता आपल्याला हा जो बाकीचा ग्राफ आहे, तो ॲज इट इज मिळेल. फक्त आपल्याला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी ही 6 नंबरची जी एज आहे, सॉरी व्हर्टेक्स आहे, ती आपल्याला काय करायची आहे, डिलीट. हा आपल्याला एक टास्क आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, व्हॉट हॅपन्स व्हेन वी डिलीट व्हर्टेक्स फ्रॉम द ग्राफ जी. ओके, वी कॅनॉट सक्सेसफुली रिमूव्ह a vertex if do not remove all edges incident on the vertex. Once we remove the vertex, then adjacency matrix will not concern the row and column for the corresponding vertex. This operation changes the vertex set and edge family ऑफ द ग्राफ. ज्यावेळेला तुम्ही एक व्हर्टेक्स तुम्ही डिलीट करता, त्या व्हर्टेक्स सोबत त्या व्हर्टेक्स सोबत तुम्हाला त्या ग्राफची एजेस सुद्धा तुम्हाला काही ज्या एजेस असतील त्या व्हर्टेक्सला जॉईन केलेल्या, त्या तुम्हाला काय करावं लागतं, डिलीट करावं लागतं. त्याच्यामुळं काय होतं, की व्हेन यू रिमूव्ह वन व्हर्टेक्स, त्याच वेळेला त्याच्यासोबत काय असतील त्या ज्या काही तुमच्या एजेस फॅमिली आहे, किंवा आपण म्हणूया की जितके काही तुमचे एजेस असतील त्या तुम्हाला काय करावं लागतात, रिमूव्ह करून टाकलं जातात. कारण की आपण एज काय म्हणतो, की व्हर्टेक्स काय असतात, तुमच्या एंड पॉइंट ऑफ युअर व्हर्टेक्स असतात, राईट. सॉरी, व्हर्टेक्स आहेत ते तुमच्या एंड पॉइंट ऑफ युअर एजेस आहेत. सो दॅट्स वाय काय करतो, की ज्यावेळेला तुम्ही एक व्हर्टेक्स काढणार आहात, त्यावेळेला तुमची ही बाकीची जी एज राहणार आहे, ती एज उरणारच नाहीये. ज्यावेळेला तुम्ही व्हर्टेक्स ही रिमूव्ह करता, त्यावेळेला तुम्हाला तुमची जी एज आहे ती रिमूव्ह करावीच लागते. कारण की एक एंड पॉइंट असल्याशिवाय, सॉरी 2 एंड पॉइंट असल्याशिवाय आपली एक एज क्रिएट होत नाही, राईट. किंवा 2 व्हर्टेक्स असल्याशिवाय तुमची एक एज ही क्रिएट होत नाही. सो दॅट्स वाय आपल्याला ज्यावेळेला तुम्ही व्हर्टेक्स रिमूव्ह करता, त्यावेळेला तुमच्या एजेस सुद्धा तुम्हाला ह्या रिमूव्ह कराव्या लागतात. ओके, आता पुढे काय दिले, कॉन्ट्रॅक्ट सॉरी कॉन्ट्रॅक्ट व्हर्टेक्स. आता काय सांगितलेलं आहे बघा, one of the important operation in the graph contraction, it can be done by contracting two vertices
into 1. Also, it can be done by contracting edges, which we will see later in this article. We can contract one vertex. From contraction, we need to set vertices minimum 2. Contraction can only be done when there is an edge between two vertices. The operation basically removes all edges between the two vertices. In the below, vertices 1, 2 are contracted and 5, 6 are contracted. प्लीज ओके. आता काय सांगितलेलं आहे, 5, 6 ही काय केलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेली आहे आणि दुसरी कोणती कॉन्ट्रॅक्ट केलेली आहे, 1, 2, 1 आणि 2. ओके. आता काय केलेलं आहे की ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शनमध्ये आपल्याला काय केलेलं असतं की जे तुमचे पूर्णपणे जे 2-3 तुम्ही तुमचे जे व्हर्टेक्स आहेत ते व्हर्टेक्स आपल्याला मिनिमाइज केलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट केले आहेत. म्हणजे ह्या दोन्हीही व्हर्टेक्स आहेत ते आपल्याला 5-6 म्हणजे ह्याच एजला ह्याच व्हर्टेक्सला आपल्याला दोन्ही बघायला मिळतात ह्या कॉन्ट्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये. ओके. त्या कशा करायच्या ते त्याचं मी डिस्क्रिप्शन नेक्स्ट लेक्चरला देईनच. ओके. फक्त हे ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत ते बघून घ्या आता जस्ट. पुढे दिलेलं आहे ऍड अँड डिलीट एज. ऍड अँड डिलीट एज मध्ये आपल्याला काय केलं जातं की एखादी जी तुमची एज आहे ती एज तुम्हाला डिलीट करायला सांगितलं जाते, किंवा एखादी एज आहे ती तुम्हाला काय केली जाते त्या तुमच्या जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायला सांगितले जाते. तर हे जे सर्व आहे ते तुमचे ग्राफचे ऑपरेशन्स आहेत. कधी म्हणजे थेरॉटिकल एक्झाममध्ये एक्झामला मोस्टली एक्सप्लेन द ऑपरेशन्स ऑफ ग्राफ, डिफरंट ऑपरेशन्स ऑफ ग्राफ आपल्याला 5 मार्काला क्वेश्चन येतो. आता ह्या 1 मार्क्सच्या एक्झाममध्ये मोस्टली ह्याच्यावरती 1 मार्क्सचा म्हणजे एखादी तुम्हाला व्हॉट इज मीन बाय एक्सप्लेनेशन तर नसेल, पण एखादी तुम्हाला एखादी डेफिनेशन किंवा काय ना ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला ह्या सर्व जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा कॉन्ट्रॅक्शन जो हा पार्ट दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हर्टायसेस, ह्या सर्व ज्या ह्या 3-4 ज्या ऑपरेशन्स आहेत त्या आपल्याला ह्या एक्झामसाठी आपल्याला लागणार आहेत. ओके. स्पॅनिंग ट्रीमध्ये जी हे त्याची डेफिनेशन आहे की बाबा तुम्हाला एखाद्या ह्याच्यावरती ट्रू ऑर फॉल्सचा सुद्धा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ट्रू ऑर फॉल्सला म्हणजेच काय की स्पॅनिंग ट्री सपोज म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं तुम्हाला क्वेश्चन असेल की स्पॅनिंग ट्री इज अ सबग्राफ ऑफ युअर किंवा स्पॅनिंग ट्री इज कन्सर्न विथ ग्राफ इज अ सबग्राफ ऑफ एनी ग्राफ, किंवा एखाद्या ग्राफचा हा सबग्राफ आहे, आपण असं जर ट्रू ऑर फॉल्सचं विचारलेलं असेल तर आन्सर काय असणार आहे, तर ट्रू. कारण की तुमचा स्पॅनिंग ट्री आहे तो हा तुमच्या कनेक्टेड ग्राफचा काय आहे, एक सबग्राफ असतो. कारण की किंवा एखादी तुम्हाला 2 डायग्राम्स दिल्या जातील आणि ते 2 डायग्राम्समध्ये तुम्हाला हा स्पॅनिंग ट्री आहे की नाही आहे, किंवा किंवा तुमचा जो पण मगाशी पॉईंट बघितला होता की नेबरहुड्स आहेत की नाहीत, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स हे 1 मार्क्ससाठी तुम्ही हे करू शकता. कारण की आता आपली एक्झाम ही ऑनलाईन टाईपमध्ये होणार आहे, सो दॅट्स वाय. ओके. तर ह्या टाईपमधले जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला एक्झामच्या रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. ओके. जो आपला ॲडिशनचा पार्ट आहे किंवा डिलिशनचा पार्ट आहे किंवा कॉन्ट्रॅक्शनचा पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला इन डिटेल अंडरस्टँड करून घेऊया. तर मला हे वॉर्शेस जो अल्गोरिदम आहे, वॉर्शेस अल्गोरिदम आणि तुम्हाला जो आता हा पार्ट एक्सप्लेन केला ग्राफ ऑपरेशन, ह्याच्यामध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज एकदा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगा. ओके. थँक्यू.